सर्वांना जय भीम. तर पोलीस केस कशी करायची आणि फेक आयडी कशी शोधायची याच्यासाठी थोडासा हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवा. कारण की काय होतं, बाबासाहेबांना कोणी पण काय बोललं किंवा आपल्या समाजातील कोणत्याही व्यक्तीला काय बोललं तर आपलं रक्त लगेच उसळतं. आणि बाबासाहेब म्हणजे आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे. बाबासाहेब म्हणजे आपला अभिमान, स्वाभिमान, आपला सगळं काय बाबासाहेब आहे. मला सुद्धा बाबासाहेबांचे काही लोक रील वगैरे पाठवतात तर वाईट वाटतं. पण त्याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांना एकच सांगतो, थोडंसं संयम ठेवा आणि जी बाबासाहेबांनी तयार केलेली कानून व्यवस्था आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि 100% रिझल्ट भेटणार याची मी तुम्हाला हमखास गॅरंटी देतो. कारण की आजपर्यंत मी असे कित्येक तरी मुलं पकडल्यात ज्यांची ID 00 आहे किंवा ज्यांनी बाबासाहेबांना घाणशिवाय दिल्या आणि ID बंद केली आणि पळून गेले. असे मी असंख्य लोक पकडल्यात. तर तुम्हाला सर्वांना सांगतो की करायचं काय. फेसबुकवर बाबासाहेबांच्या विरोधामध्ये असंख्य असे सोशल मीडियाचे ग्रुप ओपन केलेत. ॲक्च्युअल त्या ग्रुपची लिंक घ्यायची आणि एक अर्ज बनवायचा की या ठिकाणी बाबासाहेबांची विटंबना केली जाते, बाबासाहेबांचा अपमान केला जातो, तर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. एवढाच मजकूर लिहायचा, विषय लिहायचा तुमच्या मनाने की तुम्हाला जे जे वाटतं ते त्याच्यामध्ये ॲड करा. आणि त्याच्यानंतरनं तो जो अर्ज आहे आणि त्याची कलर प्रिंट काढा. म्हणजे जे पण ID बाबासाहेबांच्या विरोधामध्ये घाण बोलतात त्या सर्वांची कलर प्रिंट काढा आणि ती कलर प्रिंट त्या अर्जाला जॉईन करा आणि त्यांनी ज्या घाण कमेंट केल्या त्या कमेंटसुद्धा तिथं अटॅच करा. तुम्हाला सांगतो एक 15 ते 20 दिवसामध्ये किंवा 30 दिवस इथले त्याचा कार्यक्रम कायदेशीर होणार. म्हणजे कोणालाही घाण बोलायची गरज नाही, कोणालाही शिव्या द्यायची गरज नाही. एकदम कायदेशीर त्याचा कार्यक्रम होणार आणि बाबासाहेबाच्या संविधानानेच त्याला उचलणार आणि बाबासाहेबाच्या कायद्यानेच त्याला आहे ना कायद्याचे जे फटके असतात ना ते फटकेसुद्धा भेटणार, प्लस त्याला जेल पण होणार. त्याच्यामुळे तुम्हाला जो पण व्यक्ती घाण बोलतो काहीच बोलू नका त्याला. त्याचे कमेंट फक्त काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुमच्याकडे पोलीस स्टेशन आहेच. बाबासाहेबांनी तुम्हाला एवढी ताकद दिली माझ्या भावांनो, त्या ताकदीचा उपयोग करा. उगाच तुम्ही बाबासाहेबांना कोणीतरी घाण बोललं म्हणून त्याला शिवाय देणार, बाबासाहेबांना कोणी काहीतरी बोललं म्हणून तुम्ही त्याला काहीतरी बोलणार. बिलकुल त्या ताकदीचा उपयोग करू नका. तुमच्याकडे बाबासाहेबांनी जी लेखणी दिली आहे त्या लेखणीचा मात्र 100% उपयोग करा. अरे या महाराष्ट्रामध्ये कोणता माईचा लाल पैदा झाला नाही जो तुमच्या नादी लागल, ज्या भीमसैनिकाच्या नादी लागल. आणि जर कधी कुणी चुकून लागलास तर कायदेशीर त्याला अशा पद्धतीने धुला जाईल की तो जिंदगीमध्ये सुद्धा कधी विसरणार नाही की त्याची धुलाई कशी झाली. आणि कायद्याने करा. सत्कार कार्यक्रम ज्याच्याही करायचे ते कायदेशीर करा. तुमच्यासोबत या महाराष्ट्रामध्ये हा सम्राट जिवंत आहे. 100% तुम्हाला मी गाईड करेल आणि 100% तुम्हाला सांगेल की ह्या मनोवाद्या लोकांना लढायचं कसं. लढायचं हे शब्दांनी किंवा कायद्यानीच. त्यांना कोणतीच भाषा वापरू नका. तुमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेलं जे कलम आहे त्या कलमचाच उपयोग करा. कारण की कलमची ताकद एवढी आहे की त्याच्या पुढे कोणतीच ताकद टिकू शकत नाही. आणि हाच इतिहास आहे भारताचा आणि हीच लोकशाही आहे आणि हीच ताकद बाबासाहेबांनी तुला मला सगळ्यांना दिली. तर ह्याच्यामुळं या ताकदीचा उपयोग करू आणि या सर्व मनोवाद्यांवर कायदेशीर कारवाई करू. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.